या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सुलक्ष्मी नॉवेल्टी कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी होलसेल व रिटेलर्स। संपर्क संदीप फलके 9822921138। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर आपले स्वागत आहे। आता बातमी आहे हातमाग विणकरांच्या संदर्भातली। हातमाग विणकरांना दरमहा पेन्शन देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील। वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की देशात येवल्याच्या पैठणीचं नाव लौकिक आहे। याच्याबरोबर शाल, पैठणी, गोंगडी पारंपरिक व्यवसायात विणकर हे वर्षभर काम करतात, परंतु त्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही। त्यामुळे उत्सव योजनेच्या माध्यमातून विणकरांचा व्यवसाय टिकण्यास मदत होईल व कुटुंबाला उदरनिर्वाह होण्यास मदत होईल। त्या अनुषंगाने विणकरांना वर्षातून किमान 2 ते 3 वेळेस लाभ देण्याचा शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की नोंदणीकृत व प्रमाणित हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट वाणाला सन्मान मिळण्यासाठी शासनाने एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 व 2028 पर्यंत विविध योजना जाहीर केल्या आहेत। या धोरणाच्या माध्यमातून विणकरांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे। आज दिनांक 10 फेब्रुवारी येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहामध्ये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 व 28 व अंतर्गत महात्मा विणकरांना उत्सव भत्ता, धनादेश वाटप सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्र उद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी आमदार किशोर दराडे, वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोसरेकर, प्रादेशिक उपायुक्त दीपक खांडेकर, वस्त्र निरीक्षक गजानन पात्रे, तांत्रिक सहाय्यक SB परमा यांच्यासह पैठणी क्लस्टरचे संचालक शांतीलाल भांडगे, प्रवीण पैलवान, दत्ता मुंगीकर, संजय विधाते, मंगेश बाकळे, किरण नागपुरे, निलेश वखारे तसेच पंकज पैलवान, मनोज भागवत, संतोष भरते, मनोज दिवटे व यंत्रमाग संघटनेचे पदाधिकारी, कामगार व नागरिक उपस्थित होते। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। माधवचा नगीनचा कटारे